नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे पत्नी पुराण. पत्नी हा शब्द ऐकताच एकदम हुडहुडी भरते. हातपाय गार पडतात, डोळ्यापुढे अंधारी येते आणि वाचाही बंद पडते. जणू तिला कोणी कुलूप घातले. लोक म्हणतात की पुरुषप्रधान समाजात स्त्री स्वातंत्र्याबद्दल कितीही ढोल वाजवले तरीही पुरुषाला जेवढं स्वातंत्र्य आहे तेवढं स्त्रीला नाहीच. पुरुष कोणतीही गोष्ट जेवढ्या सहजपणे आणि मुक्तपणे करतो तसं करणं स्त्रीला शक्यच नाही. पुरुषांना जणू मुक्त जगण्याचा अधिकारच मिळालेला आहे. म्हणणारे असेही म्हणतात की पुरुषांनी स्त्रीसोबत नेहमीच भेदभाव केला आहे. तो तिला नेहमीच अबला आणि शक्तिहीन समजून कायम तिच्यावर अन्याय व अत्याचार करत आलाय. तुम्ही जरी हे सगळं खरंय असं म्हटलं तरी माझं मत मात्र अगदी वेगळं आहे. अहो, आपल्या बायकोवर अन्याय किंवा अत्याचार करण्याची हिंमत कुठल्या नवऱ्यात आहे? उलट नवऱ्यावर अत्याचार करण्याचा अधिकार तर कर्मपत्नीकडे सुरक्षित आहे. उगीचच बिचाऱ्या नवऱ्यांना बदनाम करण्यात काय अर्थ आहे? खरं सांगायचं तर आजच्या जगातले 90% किंवा त्याहूनही अधिक नवरे आपल्या बायकोंच्या जाचापायी त्रस्त आहेत. दिल्लीत तर म्हणे पत्नी पीडित पतींची संघटनाच आहे. त्यांनी सरकारकडे मागणी केली की पतींना पत्नीच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी घटनेत एक नवं कलम 498B चा समावेश करावा. भारतीय कायद्यात पती व सासूच्या अत्याचाराविरोधात स्त्रियांसाठी कलम 498A ची सोय आहे. आमचे एक मित्र आहेत, मिस्टर निकम. अक्षरशः बिचारा या सदरात ते मोडतात. मुळातच माणूस अत्यंत साधा, सज्जन आणि नम्र, आणि त्याची बायको देवा अक्षरशः ज्वालामुखी. बाई महाआक्रस्तानी आणि संतापी, सतत नवऱ्याला धारेवर धरते. बिचाऱ्याचं नाव एव्हाना गिनीज बुकमध्ये यायला हरकत नव्हती. त्यांची करुण कथा त्यांच्याच शब्दात ऐका. काय सांगू तुम्हाला, लग्नाआधी केवळ नेत्रपल्लवी करणारी माझी बायको आता सतत बडबड करत असते. तिच्या जिभेला लगाम घालता येत नाही. कात्रीसारखी तिची जीभ तो लगामही कापून टाकते. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एखाद्या सावकारासारखी ती माझ्या मानगुटीवर बसते. माझा पूर्ण पगार तिच्या हातात पडल्यावरच तिचा आत्मा शांत होतो. एकदा तिच्या तडाख्यातून पगार वाचवण्यासाठी मी एक युक्ती केली. पहिल्या तारखेला स्वतःचे ब्लेडने स्वतःचा खिसा कापून घेतला आणि उदास चेहऱ्याने घरी पोहोचलो. मी माझ्या मते पत्नीसमोर उत्तम अभिनय करून खिसा कापला गेल्याचं सांगितलं. डोळ्यात अश्रू वगैरेही आणले. बायको संतापून ओरडली, कसले बावळट आहात हो तुम्ही? पाकिटही सांभाळता येत नाही तुम्हाला? कुठल्या खिशात ठेवलं होतं? मी म्हणालो, डाव्या खिशात. तर ती म्हणाली, उजव्या खिशात ठेवायला काय झालं होतं? आता मी जर म्हटलं असतं की मी उजव्या खिशात पाकिट ठेवलं होतं तर ती ओरडली असती की डाव्या खिशात ठेवायला काय झालं होतं. असो, तर शेवटी माझा विश्वास कापला गेला आणि पगार घरी आला नाही. हे तिच्या गळी उतरवण्यात मी एकदाच यशस्वी झालो. आता आपण हा संपूर्ण महिना आपल्या मर्जीने पैसा खर्च करायचा, जीवाची चंगळ करायची, अशी स्वप्न मला पडायला लागली होती. अर्ध्या रात्री मी गुपचूप उठलो आणि माझ्या ऑफिस बॅगच्या ज्या चोरकप्प्यात मी पैसे लपवून ठेवले होते तिथून काढायला गेलो. ते पैसे मला एखाद्या सुरक्षित जागी ठेवायचे होते. पण हे काय, मी चोरकप्प्यातून पैशाचं पाकिट काढलं तेव्हा त्यात मला एक चिठ्ठी सापडली. मला फसवणं किंवा मूर्ख बनवणं तुम्हाला या जन्मात जमणार नाही. तुम्हाला याची शिक्षा मिळायलाच हवी. आता हा पूर्ण महिना तुम्ही पायी पायी ऑफिसला जा. हा हा हा. खरोखर तो संपूर्ण महिना मी पदयात्रा केली. हे सगळं ऐकल्यावरही तुम्ही म्हणाल की स्त्रियांवर अत्याचार होतात. अजूनही तुम्ही बायकांचीच कळ घ्याल, त्यांचीच तरफदारी कराल. मला तरी बिचाऱ्या नवरे मंडळांचीच दया येते. पत्नी पीडित पतीच्या यादीत फक्त निकमच आहेत असं नाही, तर जगप्रसिद्ध व्यक्तीही अनेक आहेत जे त्यांच्या बायकोमुळे सतत त्रस्त होते. बायकोने त्यांना जगणं नकोसं केलं होतं म्हणे. वॉर अँड पीस सारखं साहित्य निर्माण करणारे काउंट लिओ टॉल्स्टॉयही बायकोपायी त्रस्त होते. 1910 साली ऑक्टोबरच्या एका गोठवणाऱ्या थंडीत रात्री ते बायकोपासून पडून दुसऱ्या ठिकाणी गेले आणि ती थंडी बाधून निमोनिया झाल्यामुळे त्यांना मृत्यू आला. मरणासन्न अवस्थेत असताना म्हणे त्यांनी त्यांच्या जवळ असणाऱ्या लोकांना विनंती केली होती की त्यांच्या पत्नीला त्यांच्यासमोर येऊ देऊ नये. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.